सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आता समोर येते। नायरा एनर्जी कंपनीकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली। पेट्रोलच्या दरात 5 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3 रुपयांनी कपात करण्यात आली आहे। नायरा एनर्जीचे देशभरात सर्व पेट्रोल पंपांवर आजपासून हे दर लागू होणार आहेत। नायरा एनर्जीचं देशभरात 7,000 पेक्षा जास्त पेट्रोल पंप आहेत, तर या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त दरात मिळणार आहे। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। सोन्याच्या दरात 2,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,500 घसरण झाली। आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,40,000 रुपये तर 22 कॅरेटचा दर 1,28,000 तर चांदीचा दर किलोला 2,25,000 रुपये इतका आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी। जिल्हा बँकेकडून 7,794 कर्जदारांची माहिती अपलोड। पहिली मुलगी असलेल्या गर्भवतींची आता होणार ट्रॅकिंग। स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी उपाययोजना, 9 महिने पाठपुरवठा करणार। स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने मार्च महिन्यामध्ये 1 किंवा अधिक मुली असलेल्या गर्भवती महिलांचं प्रसूतीपर्यंत ट्रॅकिंग आणि फॉलोअप करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यामध्ये कार्यरत सर्व सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रावर आरोग्य विभागाकडून नजर ठेवली जाणार आहे। राज्यातील रस्त्यालगतच्या उघड्या विहिरींचं सर्वेक्षण। दिंडोरीतील 9 जणांच्या मृत्यूनंतर सरकारचा निर्णय, धोकादायक विहिरींना संरक्षण कठडे बांधणार। राज्यातील रस्त्यालगतच्या सर्व धोकादायक आणि उघड्या विहिरींचं सर्वेक्षण करून त्यांना तातडीने संरक्षण कठडे उभारण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार असल्याची घोषणा काल विधानसभेमध्ये करण्यात आली। त्यामुळे राज्यभरातील हजारो असुरक्षित विहिरींचा प्रश्न प्रथमच शासनाच्या पातळीवर गांभीर्याने हाताळला जाणार आहे। विहिरींचे पैसे विनाअट मिळणार। आमदार कैलास पाटील यांनी मागणी करता सरकारकडून मंजुरी। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सध्या योजनेमधून रस्ते आणि सार्वजनिक कामांसाठी निधी दिला जात असला तरी विहिरी, फळबागा आणि घरकुल यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांना निधी मिळत नसल्याचं निदर्शनास आणून दिलंय आणि या योजनांसाठी निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली। जुलैमध्ये पावसाला पुनश्च ब्रेक। महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाचा अंदाज। मात्र यामध्ये विदर्भकरांना दिलासा मिळाला असून विदर्भामध्ये जुलै महिन्यामध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। उद्या रेशन दुकानदारांचं राज्यव्यापी आंदोलन। थकीत कमिशनच्या मागणीसाठी धरणे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर परिणाम। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण करणारे राशन दुकानदार थकीत कमिशनच्या मागणीसाठी राज्यभरामध्ये 2 जुलै रोजी आंदोलन करणार आहेत। रोयो तालुक्यामध्ये रोयो अंतको योजनेमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार। विहीर आणि गायगोटे कागदावरच, दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा। तालुक्यामध्ये प्रत्यक्षात कोणतीही कामे न करता केवळ बोगस मास्टर रोल करून आणि मोजमाप पुस्तिकेमध्ये नोंद करून शासकीय निधी हडप करण्यात आलेला आहे असा आरोप करण्यात आलाय। सरकारी रुग्णालयांमधील ओपीडी संध्याकाळपर्यंत वेळ वाढवण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी 12 सदस्यीय तज्ज्ञ समिती। सरकारी रुग्णालयांमधील ओपीडी म्हणजेच बाह्य रुग्ण विभाग केवळ सकाळीच न राहता दुपारनंतर किंवा सायंकाळपर्यंत सुरू ठेवण्याचा पर्याय आता गंभीरपणे विचाराधीन आहे। उद्दिष्टपूर्तीविनाच गोंदिया जिल्ह्यामध्ये धान खरेदी बंद। 324 कोटींची चुकारी अद्याप थकीत। सोमवारपर्यंत 32,92,000 क्विंटल धान खरेदी झाली असून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 307 शेतकरी धान विक्री करणे शिल्लक आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये निधी अभावी ग्रामसुरक्षा होणार ठप्प। 5 जुलैपासून टोल फ्री सेवा बंद होणार। 11 लाख ग्रामस्थांवरील आपत्कालीन सूचना व्यवस्थेचे संकट, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप होतोय। पुणे ग्रामीण जिल्ह्यामधील लाखो नागरिकांना आपत्ती, दुर्घटना, वन्य प्राण्यांचे हल्ले, पाणी पुरवठा, ग्रामसभा तसंच विविध शासकीय योजनांची माहिती तात्काळ पोहोचवणारी ग्रामसुरक्षा यंत्रणा निधी अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे। आवश्यक आर्थिक तरतूद न झाल्यामुळे आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करून देखील ठोस निर्णय न झाल्यामुळे 5 जुलै 2026 पासून ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकाची सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे। खरीप पेरणीमध्ये 23% घट, शेतकरी हवालदिल। मान्सूनच्या विलंबाचा परिणाम, पावसाची 42% तूट। मान्सूनमध्ये सापांचं होते मानवी वस्तीवर आक्रमण, सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। घरातील फटी, ड्रेनेज आणि इतर प्रवेशमार्ग बंद करण्याचं आवाहन। मुसळधार पावसामुळे सापांच्या बेड्यांमध्ये पाणी शिरत असल्यामुळे ते कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येतात। तसंच उंदीर, बेडूक आणि इतर पक्ष्यांच्या शोधातही साप घरांच्या परिसरामध्ये दिसू शकतात। लातूर जिल्ह्यामध्ये बळीराजा चिंतेत, पाऊस लांबल्यामुळे पेरण्या रखडल्या। केवळ जळकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची चाड्यावर मूठ। 6 लाख हेक्टरपैकी केवळ 2171 हेक्टरवर पेरा। कृषी विभागाचा 100 मिलीमीटर पावसाचा सल्ला, ढगाळ वातावरणामुळे आशा। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामध्ये 230 वाड्या आणि वस्त्यांवर पाणी टंचाई। शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या।
नागपूर विभागामध्ये जूनमधील पावसामध्ये 39% घट, 4 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस. जूनमध्ये 175.4 मिलीमीटर तर 30 जूनपर्यंत विदर्भामध्ये 107.6 मिलीमीटर पावसाची नोंद. यंदा 1 ते 30 जूनपर्यंत विदर्भातील केवळ 4 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस झाला. उर्वरित 7 जिल्ह्यांमध्ये 31 ते 74% पावसाची तूट नोंदवली गेली. सध्या गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये 100 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्याचं, त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्याचे 21 दिवस कोरडेच, कुठे 4 तर कुठे 9 दिवसात पाऊस. सरासरी 102 मिलीमीटर, मात्र काही तालुक्यामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस, पेरण्या खोळंबल्या. जून महिन्यामध्ये पडणाऱ्या पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी जून अखेर सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी केवळ 80.9 मिलीमीटर पाऊस पडलाय. दक्षिण सोलापूर, करमाळा तालुका वगळता इतर तालुक्यामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. इगतपुरी, सुरगाण्याकडे पावसाने फिरवली पाठ. जून कोरडाच, भात, नागलीसह स्ट्रॉबेरी लागवड लांबणीवर, खरीपाची पेरणी रखडली. धाराशिव जिल्ह्यात जून महिन्यामधील अनियमित पावसामुळे जिल्ह्यामध्ये केवळ 2% पेरण्या. महिनाभरामध्ये सरासरीच्या केवळ 97% पाऊस. काही मंडळात अतिवृष्टी तर काही भाग अजून देखील कोरडाच. मागील आठवड्याभरापासून जिल्ह्यामध्ये काही भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असला तरी पावसाचं वितरण अत्यंत असमान राहिलंय. काही भागामध्ये दमदार पाऊस होत असताना तर काही भागामध्ये अजून देखील समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षा आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे. 8% क्षेत्रावरच खरीपाच्या पेरण्या, दमदार पावसाची प्रतीक्षा. समृद्धी महामार्ग उठला शेतकऱ्यांच्या जीवावर. महामार्गावरचं पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात. संतप्त शेतकरी आंदोलनाच्या पवित्रामध्ये. समृद्धी महामार्गावरील पावसाचं पाणी थेट शेतात शिरल्यामुळे रिसोड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शक्तीपीठ महामार्गामुळे करकममधील 534 एकर द्राक्ष बागास उद्ध्वस्त होणार. द्राक्षपट्टा असलेली ओळख पुसणार का? शेतकऱ्यांमधून अस्वस्थता. पंढरपूर तालुक्यामधील करकम हे जिल्ह्याच्या नकाशामध्ये दुष्काळी गाव म्हणून ओळख होती. गावाच्या उत्तर आणि पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उजनीच्या कावल्यामधून 7 ते 8 किलोमीटरवरून पाईपलाईन करून जिल्ह्यामध्ये द्राक्षपट्टा म्हणून करकमची ओळख निर्माण केली. नाशिक जिल्ह्यामधील उमराणे परिसरात जुलै महिन्यामध्ये रेशनचं केरोसिन उपलब्धतेनुसार वाटप होणार. देवळा तालुक्याला कोटा प्राप्त. कार्ड संख्येच्या तुलनेमध्ये कमी साठा, दुकानदारांपुढे वाटपाचं संकट. पुरवठा विभागाकडून 60 रुपये 35 पैसे प्रति लिटर याप्रमाणे दुकानदारांना केरोसिन उपलब्ध झालं असून दुकानदारांनी 60 रुपये 47 पैसे प्रति लिटर याप्रमाणे शिधापत्रिकादारांना विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. सुरक्षेच्या कारणास्तव 4 ते 9 जुलै दरम्यान मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळ्यांना बंदी. आळंदी पोलिसांचा कडक निर्देश. लाखो वारकऱ्यांची आळंदीमध्ये गर्दी होणार असल्यामुळे भाविकांच्या सुरक्षतेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पडीक जमिनीवर रोजगार फुलणार. महिला बचत गटांना जागा मिळणार. 1 रुपये दराने भाडेपट्ट्याने मिळेल जमीन. ग्रामसंघांना योजनेचा लाभ होणार. नाशिक जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे खत वापरायला ब्रेक. खरीपापैकी मंजूरपैकी 35% खते जिल्ह्यामध्ये दाखल. खरीप हंगामासाठी जून अखेर मंजूर करण्यात आलेल्या 57,000 टन खतापैकी केवळ 34,000 टन प्रत्यक्ष खताचा पुरवठा झालाय. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अपघातग्रस्तांच्या वारसांना आधार. 12 लाखांचं अनुदान मंजूर. शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.